सर्व आपले ग्रामस्थ आणि वासंती साहेब आणि आलेले सर्व आपल्या लक्षात घ्या, संघर्ष कमिटी, संघर्ष ग्रुप एक काय असं होतं साहेब की आम्हाला बायका नव्हतं कोण देत, म्हणजे आमच्या गावात मुली देतच नव्हतं लग्नासाठी. ही परिस्थिती काय होती तर आम्ही स्वतः हांडे घेऊन ते कुठं कुठं पाण्याला जात होतो. तुमच्या चिंचोटी गावात तर आम्ही ते बेलोशीपर्यंत गेलो आहे, गाणीवर बोलतो तिकडं पण गेलो मी स्वतः. म्हणजे ही परिस्थिती गावाची होती. आता समजा आत्ताच्या नवीन पिढीला ते कळणार नाही समजा, कारण आणि अण्णांनी सांगितलं साहेबांनी सुद्धा की आमच्या गावाला जे पाणी आलं ते आमच्या लाखणीच्या पालखीच्या आदल्या दिवशी झालं आणि 2ची लाईन 24 तास वाहत होती. आणि एवढे लोक खुश झाले होते त्यावेळी की कारण पाणीच बघायला नव्हतं. आणि आता पण लक्षात घ्या, एक लक्षात घ्या सर्व ग्रामस्थांनी, आपल्या गावात बोरिंग आपण मारलं तर पाणी लागणार आहे खारं. त्याच्यामुळे आपल्या बोरिंग मारून पण काय उपयोग नाही. त्यासाठी आपल्याला ह्या लढ्यात सामील होणंच आहे आणि झालंच पाहिजे. लक्षात घ्या, आपण असं म्हणणार की मी नाही तू नाही, किंवा आता अण्णा सांगतोय आणि कुठेतरी पळून जाते किंवा मी सांगेन कुठेतरी पळून, हे झालं नाही पाहिजे. हे प्रत्येकाने पण लक्षात ठेवा. नाही तर नुसतं आपण इथं हा झेंडा करणार. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे कुठल्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये जाणं त्या काय माहिती आहे, हीच मंडळी खास अशी आहे चोर की त्याने सगळे खाल्लेलं आहे. ते चिंबोरे तुम्ही म्हटलं नाही मगाशी, हे सगळे चिंबोरे खेकडे ह्याच आहेत आणि त्यांनी सगळे ते उकीर काढले. त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर जाणं पण नाही. आणि ह्या कामासाठी आम्ही असं नाही, त्या बायका पोरांसहित आम्ही तुमच्या पाठीशी असणार. आता महिला मंडळ आला असतं, फक्त आम्ही काय त्यांना हाक दिली नाही, महिला मंडळ पण तयार होतं आमच्या इथे यायला. फक्त आता आम्ही म्हटलं की आपण दोघं कसं काय ते त्याप्रमाणे आपण तुमचं नियोजन करू आणि आमची सर्वांची तुम्हाला साथ असणार इतकं पण शब्द सांगू.